नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेना शिंदे गट युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाला असला तरी या युतीमुळे शिंदे सेनेत तीव्र असंतोष पाहायला मिळतोय। 151 जागांच्या महापालिकेत शिवसेनेला अवघ्या 8 जागा देण्यात आल्या आहेत। विशेष म्हणजे या 8 पैकी 5 जागांवर भाजपचेच कार्यकर्ते लढणार असून त्यांना फक्त धनुष्यबाण चिन्ह देण्यात येणार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला प्रत्यक्षात केवळ 3 जागाच उरल्याचं चित्र आहे। शिवसेनेने सुरुवातीला 50 जागांचा प्रस्ताव दिला होता, तर नंतर 20 जागांची मागणी केली। मात्र भाजपने दोन्ही प्रस्ताव फेटाळले। सोमवारी रात्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अखेर शिवसेनेला 8 जागांवर राजी करण्यात भाजपला यश मिळाले आहे। प्रभाग क्रमांक 3, 5, 7, 9, 24, 30 आणि 31 मधील जागांचा यात समावेश आहे। या चर्चांमध्ये शिवसेनेकडून आमदार कृपाल तुमाने, किरण पांडव आणि शहर प्रमुख सूरज गोजे सहभागी होते। दरम्यान भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आधीच फेटाळल्यानंतर दोन्ही पक्षातील संवाद काही काळ थांबला होता। युतीनंतर बंडखोरांना एबी फॉर्म न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संपूर्ण प्रक्रियेमुळे शिंदे सेनेत तीव्र अस्वस्थता पसरली असून युतीला अभद्र म्हणत अनेक शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे। दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी कायम असून त्यांना प्रत्येकी 12 ते 15 जागा देण्यात आल्याची माहिती आहे। नागपूरच्या राजकारणात ही युती पुढे टिकते की फुटते याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।